सोलापुरात RTE शिक्षणाचा बोजवारा उडालेला आहे। शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्याचे नाव लाखो रुपयांचा अनुदान लुटण्याचं काम सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे अनुदान शैक्षणिक संस्था घेत आहेत। मागील 8 महिन्यांपासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांबाबत पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत। याचा विरोध करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शालेय वेशभूषा परिधान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला। आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मोठी फौज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून तैनात करण्यात आली होती। वेगळ्या पद्धतीचं आंदोलन जे आहे ते आपल्या या ठिकाणी दिसतंय। विद्यार्थी वेशात तुम्ही येऊन या ठिकाणी आंदोलन केले, काय सांगाल? 25% RTE अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्च शासन जमा करतं। पण असे अनेक बहादर शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे। हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे। त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केला असताना मी CO साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत। त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे। 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही RTE अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार। हे आंदोलन जे आहे आज विद्यार्थ्याच्या वेशात केलेलं आहे। भविष्यात कॉलेजचे स्टुडंट अंकुश स्टाईल जे माहिती आहे ते सनी देओलचा पिक्चर आहे बघा, त्या टाईप मग CO कार्यालयावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारवाई म्हणजे काय पाहिजे? कारवाई 25% जे काही शासनाकडनं जे काही 17,500 जे येतात ते हे शाळा प्रशासनवाले काय करतात, गिळंकृत करतात। त्याच्यानंतर शाळेकडनं UDIS असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे काही हे ऑनलाईन आहेत सगळे, आणि ह्यांनी आज तागायत आम्ही 4 मुद्द्यांवर चौकशी करा म्हणलं, आज तागायत एक सुद्धा फी ह्यांनी ऑनलाईन घेतलेली नाही। मग ऑनलाईन जर फी नसेल, सगळं मोदी साहेब काय म्हणतात माहिती का, सध्या सगळा ऑनलाईनचा जमाना आहे, पण ऑनलाईन फी घेत नाहीत। याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ ह्याच्यामध्ये महाभ्रष्टाचार झालेला आहे। शासनाचे पैसे खातात, या शाळांवर कारवाई करा, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि विद्यार्थ्यांकडून जे काही पैसे घेतलेले त्या पैशाचा हिशोब द्या।